छत्रपती शिवाजी महाराजांनी खरोखर ती वाघनखं वापरले असतील तर आम्ही तर प्रणाम करतो वाघनखांना। पण इतिहास सांगतो, इतिहास तज्ञ सांगतायत आणि लंडनचं म्युझियम सांगते खात्री नाही या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात जी श्रद्धा आहे महाराष्ट्राच्या मनात, त्या श्रद्धेचा हा व्यापार चालवलेला आहे। वाघनखं ही काय मतं मागण्याची वस्तू आहे का? ते कोण बोलताय? बेईमान लोक। हे कोण बोलताय? हे बेईमान लोक, खंडूजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांची औलाद हे आम्हाला नकली बोलणार। ज्याने शत्रूशी हात मिळवणी केली, ज्याने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसला, हे आम्हाला नकली बोलणार। मुळात वाघनखं ऐतिहासिक आहेत असतील, छत्रपती शिवाजी महाराजांनी खरोखर ती वाघनखं वापरले असतील तर आम्ही तर प्रणाम करतो वाघनखांना। पण इतिहास सांगतो, इतिहास तज्ञ सांगतायत आणि लंडनचं म्युझियम सांगते खात्री नाही ती वाघनखं तीच आहेत का, याविषयी कोणीही खात्रीनं सांगू शकणार नाही। तुम्ही जसं एकेकाळी भारतीय जनता पक्ष गंगाजलाच्या बाटल्या विकत होतं मतांसाठी, 1991 नंतर देशभरात गंगाजलाच्या बाटल्या विकत होते। कुठलंही पाणी भरायचे आणि गंगाजल म्हणून विकायचे, कुठलंही पाणी भरायचे बाटल्यामध्ये आणि गंगाजल म्हणून घरोघरी विकायचे। त्या पद्धतीनं या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात जी श्रद्धा आहे महाराष्ट्राच्या मनात, त्या श्रद्धेचा हा व्यापार चालवलेला आहे। वाघनखं ही काय मतं मागण्याची वस्तू आहे का? राजकारण करण्याची वस्तू आहे का? ऐतिहासिक आहे, श्रद्धेची जागा आहे आणि लोकांना फसवताय तुम्ही। ही फसवणूक तुमच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही।